येणार नाही, त्या महिलांचे अर्ज रद्द करून त्यांना लाभ दिला जाणार नाही असं सुद्धा स्वतः सुप्रियाताईंचं 2.5 लाखाच्या आत समजा जर का असं काही उत्पन्नाचा दाखला त्यांनी जरी जोडला तरी सुद्धा त्यांना लाभ हा कायमस्वरूपी प्राप्त झालेला असेल। त्यामुळे अशी कुबुद्धी सरकारच्या कुठल्याही पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये अजिबात नाही। सगळ्या महिलांना ज्याचं नाव गाव काहीच माहिती नसताना सुद्धा जो कोण याचा लाभार्थी असेल त्याला लाभ पुरवला जाईल। की महिलांना लाच देण्याचे काम जे आहे की हे सरकार करते मत मिळवण्यासाठी। आता बहिणीला भाऊबीजेच्या ताटामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी किती ओवाळून आपल्याला बहिणीचं ताट आपल्याला भरायचं असतं याचा अनुभव मला कदाचित त्यांना नसेल, म्हणूनच या पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं निघतंय। लाच बहिणीला दिली जात नसते, लाच देण्याकरता काही ना काही काम काढून घ्यायचं असतं। बहिणीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आम्ही ही योजना आणलेली। 1500 चे 3000 रुपये ज्या दिवशी यांचं सरकार या राज्यामध्ये येईल त्याच दिवशी लाडकी बहीण सारखी सक्सेसफुल झालेली, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली ही योजना आहे, त्याच दिवशी आघाडीचं सरकार बंद केल्याशिवाय राहणार नाही। त्यामध्ये येईल त्या दिवशी शेतकऱ्यांचा जी वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा बंद करण्याचा निर्णय आघाडी सरकार आल्यानंतरच घेऊ शकतं। म्हणून मला आत्मविश्वास आहे की राज्यातला शेतकरी असेल, युवक असेल, युवती असतील, महिला असतील, या सरकारला परत सत्तेमध्ये आणण्याकरता ते स्वतः एक पक्षाचं कार्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पार पाडताना प्रामुख्याने दिसेल। सरकारकडून केलं जात असले मुळात संजय राऊत साहेबांच्याच पराक्रमामुळे त्यांना आठवत नसेल 30 नोव्हेंबरला आमचा शपथविधी झालेला आहे आणि 30 नोव्हेंबर पासून आमच्या 5 वर्षाचा कालावधी त्या दिवसापासून सुरू आहे। याचा अर्थ 30 नोव्हेंबर पर्यंत या सरकारच्या निवडणूक आयोगाला जी निवडणूक घेतली पाहिजे ती 30 नोव्हेंबर पर्यंत घेतली पाहिजे। त्यांच्याच पराक्रमांमुळे हा उशीर झालेला होता आणि म्हणूनच आमचा सुद्धा कार्यकाळ हा 30 नोव्हेंबर पर्यंत आहे, म्हणजे तोपर्यंत निवडणुका घेतल्या जातील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।